काँग्रेस नेते सुनील केदार यांनी लाडकी बहीण योजना बंद करावी असे वक्तव्य केल्यानं त्याच्या निषेधार्थ सुरगाणा येथील शिवसेनेच्या वतीनं गुरुवारी म्हणजे दिनांक 19 सप्टेंबर रोजी शिंदे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख हरिभाऊ भोये यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार रामजी राठोड यांना निवेदन देण्यात आलं. सुनील केदार यांनी सांगितले की आमची काँग्रेस सत्तेवर आल्यास पहिले आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करण्याचं काम आम्ही करू. सुरगाणा तालुका हा 100% आदिवासी तालुका असून या तालुक्यामध्ये 4 महिने माता भगिनींना कुठल्याही प्रकारचा रोजगार किंवा पैसे उपलब्ध होण्याचं साधन नाही. म्हणून आमच्या प्रपंचाला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हे वरदान ठरणार आहेत. कारण त्या पैशांमध्ये आम्ही काटकसरीने घरचा किराणा, मुलांचे शिक्षण, लाईट बिल इत्यादी प्रकारचे प्रपंचाच्या गरजा भागवू शकतो. त्यामुळे ही योजना अखंडपणे चालू राहावी अशी सुरगाणा शिवसेनेच्या वतीने मागणी. तसेच घमेंडी तसेच श्रीमंत लोकांना 1500 रुपयांची काय किंमत अशा नेत्यांचा सुरगाणा तालुका शिवसेना महिला आघाडी, युवा सेना यांच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी निवेदनावर सुरगाणा नगरपंचायतचे नगराध्यक्ष भरत वाघमारे, विश्रांती गायकवाड, सचिन आहेर, रमेश गायकवाड, ताराबाई चव्हाण आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.